काँग्रेसबरोबर झालेली आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश असल्याचा आरोप आहे। सौरभ ठोंबरे हे धानोरकर समर्थक असल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एकाला अटकही करण्यात आली आहे। वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर मुख्य आरोपी असलेल्या सौरभ ठोंबरेनं काय प्रतिक्रिया दिली आहे? विजय वडेट्टीवारांनी पळवलेल्या आमच्या 3 नगरसेवकांसोबत प्रतिभा धानोरकरांचं बोलणं करून देण्यासाठी गाडी थांबवल्याचं ठोंबरेनं म्हटलेलं आहे। 5 नगरसेवक विजूभाऊ समर्थकांनी पळवून नेले होते। त्यापैकी 3 नगरसेवक त्या गाडीमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली। मी ते गाडी पुलगाव इथे थांबवण्यात आली गाडी। तिथं मी कोणाला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली नाही। क्लिअर जे व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसून येत आहे की राजेश अडूर यांनी मला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली आणि मला ढकलण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मी फक्त त्यांना एकच बोललो की जे 3 नगरसेवक आहेत त्यांचं मला ताईशी बोलणं करून द्यायचं आहे, बस। त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो नाही। दरम्यान या घडल्या प्रकारासंदर्भात आपण माहिती घेतोय तसं वडेट्टीवारांनी सांगितलंय। माहिती घेतोय आणि वस्तुस्थिती काय आहे तर कारण मी काल बारामतीला होतो। मी रात्री उशिरा आलो बारामतीवरून। अजितदादा गेल्यामुळे त्यांच्या फ्युनरललाच उपस्थित होतो आणि मला थोडी माहिती मिळाली आहे। आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे मला या संदर्भात फार काही कुणावर आरोप करायचे नाही। पण झालेली घटना चाकू तलवारी बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळवून याचा काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं। याच्यामागे कोण आहेत काय आहेत हे सगळी चौकशी पोलीस करतील। राज्यभरात नुकत्याच 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडला। मराठवाड्यातील महापालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। यामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरची निवडणूक ही प्रचंड चुरशीची ठरली। या ठिकाणी भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढले। ठाकरे गट देखील ताकदीनं निवडणुकीत लढला, तसंच एमआयएमनं देखील ताकद लावलेली होती। अखेर या निवडणुकीत भाजपच हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना 3ऱ्या क्रमांकावर गेली। या निवडणुकीनंतर आता महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेची महापौर पदाची निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार आहे। या निवडीसाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय। लातूर, परभणी आणि जालना महानगरपालिकेतील महापौर पदाची निवड 9 फेब्रुवारीला होणार आहे, तर नांदेडचा महापौर 10 फेब्रुवारीला निवडला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारीला होणार आहे। येत्या 4 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवारी अर्जाचं वितरण महापालिकेच्या सचिव विभागातून करण्यात येईल। 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज वाटप आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम वेळ राहणार आहे। महापालिकेत भाजपकडे 57 नगरसेवक आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 नगरसेवकांचं संख्याबळ आहे। एमआयएमकडे 33, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 6, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 1 नगरसेवक असं संख्याबळ आहे। उल्हासनगर महापालिकेमध्ये आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे। उल्हासनगरचं महानगरपालिकेचं महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे, त्यामुळे उल्हासनगरात महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे। उल्हासनगरात शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती आहे। शिवसेनेचं संख्याबळ अधिक आहे आणि तरीही महापौर पद टीम ओमी कलानींकडे जाणार असल्याची चर्चा आहे। उल्हासनगरमध्ये भाजपला 38, शिवसेनेला 22, ओमी कलानींना 14 जागांवरती यश मिळालंय। भाजपनं चक्क काँग्रेसचा 1 नगरसेवक सोबत घेत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला। शिवसेनेनं ओमी कलानींसह वंचित आघाडी अपक्षांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केलाय।
सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर संदर्भात आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारी हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. डिसेंबर 2025च्या पुरवणी मागण्यांद्वारे ही मागणी करण्यात आली होती. वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीनं खर्चास मंजुरी दिली आहे. प्रत्येकी 3 कोटींच्या 2 पुरवणी मागण्यांद्वारे 6 कोटींची मागणी करण्यात आली होती. लहान बांधकामं आणि यंत्रसामुग्री, साधनसामुग्री उद्दिष्टासाठी वित्त विभागानं संमती दिलेली आहे. आणि यानंतर कोकणातल्या कोळी बांधवांसाठी मोठी बातमी आहे. कोकणातील 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचं सर्वेक्षण आणि सीमांकन होणार आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचा यामध्ये समावेश आहे. कोळीवाड्यांचं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमांकनासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित होणार आहेत. 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी समितीचे सदस्य असतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याचा फटका शिक्षकांना बसत असल्याचं दिसतंय. निवडणूक ड्युटी आणि टीईटी परीक्षा एकाच काळात आल्यानं अनेक शिक्षकांची परीक्षा बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 7 आणि 8 फेब्रुवारीला टीईटी परीक्षा असताना निवडणूक प्रक्रिया 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे. त्यामुळे परीक्षा की ड्युटी असा कठीण प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकलाय. त्यामुळे एकीकडे टीईटीची परीक्षा देणं न्यायालयानं बंधनकारक केलेलं असताना निवडणूक ड्युटी लागल्यानं शिक्षकांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झालाय. मात्र परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यानं केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागेल. एकीकडे टीईटी सक्तीची करताय आणि दुसरीकडे परीक्षेच्या दिवशी निवडणुका घेताय. हे जरा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये समन्वय नाही किंवा निवडणूक आयोगाचं तोंड शिवलं आहे. आम्ही शिक्षकांच्या बाजूने उभे आहोत. अशा प्रकारे शिक्षकाचा